हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या बंद खोलीचं रहस्य. कधी कधी आपल्याला दिसतं ते खरं नसतं आणि जे लपवून ठेवलं जातं त्याचं सत्य इतकं भयानक असतं की आयुष्य बदलून टाकतं. ही कथा आहे माझी, म्हणजे स्वराची. मी एका स्वप्नासारख्या प्रेमकथेतून एका दुःस्वप्नासारख्या आयुष्यात कशी अडकले आणि नंतर माझ्या आयुष्याचं सगळं कसं पालटलं त्याची ही कथा. मी स्वरा, एका छोट्या खेडेगावातली. महाविद्यालयात शिकत असताना माझी भेट झाली अभिजितशी. अभिजित हुशार, देखणा आणि बोलण्यात गोड. 2 वर्षाच्या प्रेमानंतर घरच्यांना पटवून आम्ही प्रेमविवाह केला. अभिजितच्या घरी मी प्रथमच पाऊल ठेवलं तेव्हा वाटलं हेच ते स्वप्नातलं घर. मोठं, सुंदर, थोडं जुनं घर. घरामध्ये 4च लोक होते. सासू, सासरे, नणंद आणि माझा नवरा अभिजित. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण घरातलं वातावरण काहीसं तणावपूर्ण असायचं. सासू सौ रुक्मिणी सतत माझ्याकडे संशयाने बघायची. नणंद काव्या फारच जास्त बोलकी, पण तिच्या डोळ्यात एक वेगळं रहस्य होतं. आणि सासरे गोविंदराव खूप शांत, कधी जास्त बोलत नाहीत. माझं नवीन आयुष्य सुरू झालं होतं, पण काहीतरी घरात बरोबर नव्हतं. लग्नाला 2 आठवडे झाले. मी घरातील सगळं जुळवून घेत होते, पण दर रात्री वरच्या मजल्यावरच्या खोलीतून मला विचित्र आवाज ऐकू यायचे. कधी रडण्याचे, कधी कुणीतरी मदतीसाठी हाका मारल्यासारखे. मी एकदा माझ्या नवऱ्याला विचारलं, अभिजित, वरच्या खोलीत काय आहे? तो क्षणभर थांबला आणि माझ्याकडे बघून हसला. अगं काही नाही गं, तिथं जुनं सामान ठेवलेलं आहे. उगीच लक्ष देऊ नकोस. पण माझं मन मानायला तयार नव्हतं. त्या खोलीसमोरून जाताना एक बाईचा हंबरडा ऐकू यायचा. कधी मला सोडा, मला सोडा असं ती म्हणायची. मी सासूला विचारलं तेव्हा ती चिडून म्हणाली, अगं काही नाही, आमच्या नातेवाईकांपैकी एक बाई थोडी वेडी आहे. तिला आम्ही इथं सांभाळतोय. मला अजूनच संशय यायला लागला. वेडी बाई? पण जर ती वेडी आहे तर तिला अशा खोलीत कुलूप लावून का ठेवतात? माझं मन सतत प्रश्नांनी त्रस्त होतं. एके दुपारी घरात कुणीच नव्हतं. सासू बाजारात गेली होती. नणंद मैत्रिणीकडे गेली होती आणि अभिजित ऑफिसला गेला होता. मी ठरवलं, आज त्या खोलीत बघायचं काय आहे ते. मी वरच्या मजल्यावर हळूच गेले. दरवाजावर जाड कुलूप होतं. मी सासूच्या खोलीत गेले आणि तिथून चावी शोधून आणली. नंतर थरथरणाऱ्या हातांनी कुलूप उघडलं आणि जे मी पाहिलं, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. काय पाहिलं असेल? तर एका खोलीच्या कोपऱ्यात एक बारीक, अशक्त, अस्ताव्यस्त केसांची तरुण स्त्री बसलेली होती. तिच्या डोळ्यात भयानक भीती होती, पण तरीही आशा होती की मला कुणीतरी वाचवेल. ती मला बघून धडपडत उठली. तू बाहेरची आहेस का? मला वाचव प्लीज, मला इथून सोडव, ती म्हणाली. मी घाबरत विचारलं, तू कोण? ती फाटलेल्या कपड्यांमध्ये उभी होती. मी संपदा आहे.
अभिजितची पहिली बायको. हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. काय? पण अभिजितने मला सांगितलं होतं की त्याचं लग्नच झालं नव्हतं. संपदा हंबरडा फोडत म्हणाली. खोटं. सगळं खोटं आहे. माझं आणि अभिजितचं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण मग माझ्या माहेराहून त्याने पैसे मागायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पैसे दिले, पण नंतर एके दिवशी त्यांनी मला 10 लाख रुपये आणायला सांगितलं. माझ्या वडिलांनी नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. मला इथे या बंद खोलीत बंद करून ठेवलं. मला वेडी ठरवलं सगळ्यांनी आणि मग तुझ्याशी लग्न केलं, तेही फक्त पैशांसाठी. हे सर्व ऐकून मला खूप धक्का बसला. मी जणू बेशुद्ध पडणार होती. पण त्या दिवशी मी संपदाला शांत केलं. तिला सोडवायचं ठरवलं, पण त्यासाठी मला पुरावे हवे होते. माझं मन भीतीने ग्रासलं होतं. जर हे सगळं खरं असेल तर माझं लग्न, माझं आयुष्य, सर्व काही संपलं होतं. त्या रात्री मी अभिजितकडे काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशीपासून मी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि सगळं सत्य समोर आलं. एके दिवशी अभिजित, त्याची आई, माझी नणंद सगळे एकत्र बसून हळूच बोलत होते. स्वराच्या बाबतीतला प्लॅन यशस्वी झालाय. अजून 3 महिने फक्त. एकदा का तिची माहेरची प्रॉपर्टी मिळाली की आपण तिचाही संपदासारखा बंदोबस्त करू. हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. त्यांनी माझ्या प्रेमाचा खेळ केला होता. ते मला संपदासारखंच इथे कैद करून ठेवणार होते. मी लगेच निर्णय घेतला. त्याआधीच त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा. मी गुपचूप संपदाचे फोटो, तिची लग्नाची कागदपत्र, तिचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलं. शहरातल्या वकिलाला भेटले. पोलिसांशी गुप्तपणे बोलणं केलं. आणि मग एक दिवस सगळे घरी असतानाच मी वरची खोली उघडली. संपदाला बाहेर काढलं आणि पोलीस घरात शिरले. रुक्मिणी, काव्या आणि अभिजित, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. अभिजित ओरडत म्हणाला, स्वरा, तू असं कसं करू शकतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो. ती शांतपणे म्हणाली, प्रेम करणारे खोटं बोलत नाहीत अभिजित. प्रेम करणारे पैशांसाठी लग्न करत नाहीत. प्रेम करणारे पहिली बायको बंद खोलीत डांबून ठेवत नाहीत. पोलिसांनी तिघांनाही अटक केली. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात दिलासा होता की संपदा मुक्त झाली होती आणि माझ्यावरचंही संकट टळलं होतं. मी घर सोडलं, पण 1 महिन्यानंतर मला कळलं, अभिजितने तुरुंगात असतानाच आपलं आयुष्य संपवलं होतं. त्याचं कारण कळलं की त्याच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आधीच कर्जाखाली होती. त्याने माझ्याशी लग्न केलं ते फक्त माझ्या माहेरच्या पैशासाठी. मी संपदासोबत नवजीवन सुरू केलं. आम्ही दोघींनी मिळून छोटा बिझनेस सुरू केला. आज आम्ही दोघी स्वतंत्र होतो. पण अजूनही कधी-कधी रात्री त्या बंद खोलीतला आवाज माझ्या स्वप्नात येतो आणि मला आठवतं, कधी काळी प्रेमाच्या नावाखाली माझी सगळ्यात मोठी फसवणूक झाली होती. प्रेमात विश्वास असतो, पण डोळे उघडं ठेवणं गरजेचं असतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.